दुष्काळाची दाहकता नाशिक जिल्ह्याला जाणवत असताना पाणी टंचाईचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनमाड शहराला तीव्र पाणी टंचाई सध्या भेडसावत आहे। आपण आता आहोत नाशिकच्या मनमाड शहरातील वाघदर्डी या धरणावर। या धरणाची सध्याची परिस्थिती पाहता हे धरण पूर्णपणे कोरडे ठाक पडण्याच्या मार्गावर आहे। केवळ 10 ते 12 दिवस पाणी पुरवठा होऊ शकेल एवढं पाणी फक्त आता या धरणामध्ये शिल्लक आहे। या मनमाड शहराला कायमच पाणी टंचाई भेडसावत असते। सध्या स्थितीला 22 ते 25 दिवस पाणी पुरवठा 22 ते 25 दिवसानंतर पाणी पुरवठा केला जात आहे। गेल्या 3 दशकांपासून 1.25 लाख लोकवस्ती असलेल्या मनमाड शहराची तीव्र पाणी टंचाई ही मोठी समस्या नेहमीच या शहराला भेडसावत असते। आपल्या सोबत या मनमाड शहराचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं काही जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगाल, काय परिस्थिती आहे मनमाड शहराच्या पाणी पुरवठ्याची? सध्यामध्ये आपल्याकडे 15 ते 20 दिवस पूर्ण एवढं पाणी शिल्लक आहे। आता सध्यामध्ये आपण रोटेशनच्या याच्यावरच अवलंबून आहे। त्यामुळं म्हणजे पुढं कधी रोटेशन नाहीच भेटलं तर आपल्याला खूपच म्हणजे पाण्याचं दुष्काळ धरण आपलं पूर्णच कोरडं होऊन जाईल। एकंदरीतच किती दिवस पाणी पुरवठा पुरू शकतो आणि पाणी टंचाई आपलं कमी होऊ शकते? 15 ते 20 दिवस सध्या केवळ 15 ते 20 दिवस मनमाड शहराला पाणी पुरवठा करता येईल एवढंच पाणी या ठिकाणी शिल्लक आहे। जर पालखे डाव्या कालव्यातनं आवर्तन सुटलं तरच मनमाड शहराचा पुढचा जो आहे पाणी टंचाईचा भीषण अशा पाणी टंचाईचा सामना नागरिकांना करावा लागणार नाही। पालखेडच्या डाव्या आवर्तनावरच आता ही सर्वांची भिस्त आहे। दरम्यान दिंडोरी करंजवन पाणी पुरवठा योजना ही मनमाडकरांसाठी जी संजीवनी ठरणार आहे, त्या योजनेचं काम देखील पूर्णत्वास येत आहेत। मात्र त्यासाठी काही कालावधी लागणार आहे। तोपर्यंत मात्र मनमाडकरांना पाणी टंचाईच्या या झळा सोसाव्याच लागणार आहेत। संदीप जेजुरकर, एबीपी माझा, मनमाड, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।